नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सिद्धार्थ परीट. तर व्हिडिओला अंतपर्यंत नक्कीच पहा. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलो आहोत श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या मंदिरात. तर आज पुण्यतिथी आहे त्यांची. तर खूप छान मंदिरला सजवण्यात आलं होतं आणि खूप चांगले भक्ती गीत वगैरे इथं लावण्यात आले होते. तर महाप्रसादाचं कार्यक्रम पण होणार आहे 3 फेब्रुवारीला वगैरे. हे सगळे इथं माहिती होती आणि हेल्थ चेकअप हे काही गोष्टी होत होतं. प्रसाद वाटप पण होतं. इथं पाहू शकता आपण केळी वगैरे. तर असे कित्येक कार्यक्रम इथं होत होते. तर मग मी एक व्हिडिओ आपल्यासाठी बनवण्यासाठी इथं आलो आहे. तर खूप असं प्रचंड मोठे रांगोळी वगैरे काढण्यात आली होती. स्वच्छता बघू शकता आपण किती हे केलेले आहेत आणि जागोजागी असं पुष्प परत नारळ विक्रेते वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे 8-8:30च्या दरम्यान मी इथं गेलो होतो आणि गुलाल जे होतं रात्रीचं होतं. रात्री मला पॉसिबल नव्हतं म्हणून मी आता आलेलं आहे. पण मी प्रयत्न केले की आपल्याला व्यवस्थित दर्शन व्हावे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मंदिराला बघू शकता आपण लाईटनिंग्स आणि पुष्प वगैरे कसे लावण्यात आलेले आहेत. पहिला तर रांगेत इथं खूप तुम्हाला वेळ थांबावं लागेल जर का तुम्ही उशिरा मंदिरला गेलात तर. म्हणून मी लवकरच गेलो होतो आणि लगेच कमीत कमी माझं एक 10 मिनटामध्ये दर्शन झाले. खूप चांगले दर्शन झाले आणि व्हिडिओही घेतला मी आपल्यासाठी. तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेऊ शकता. भरपूर भक्त लोक आले होते आणि मंदिर परिसरामध्ये भरपूर गर्दी होत होती. गुलालच्या कार्यक्रमपर्यंत सगळे थांबणार होते आणि सगळ्यांच्या हातामध्ये माळ वगैरे दिसत होते. ते जप करत बसलेले, कारण की अजून बराच वेळ होता. कमीत कमी 3 ते 4 तास लागणार होते इथून पुढं. तर आपणही दर्शन घ्या. मी दर्शन घेतलेलं आहे. तर मित्रांनो, आपणही जर का या कार्यक्रमामध्ये इथं आला असाल 8:30च्या दरम्यान वगैरे, तर आपण पण व्हिडिओमध्ये कुठं ना कुठं तर दिसालच. आणि हा व्हिडिओ जे आहे भरपूर भक्तांपर्यंत पोचवा, जेणेकरून ह्या मंदिराबाबतीत भरपूर लोकांना माहीत होईल. तर हे असं तुलसी वृंदावन आहे, आपण पाहू शकता मंदिरातच. आणि मंदिरची ही समोरची बाजू आहे. पुष्पानी वगैरे मस्त डेकोरेशन केलेलं आहे. लाईटनिंग्स आहेत आणि इथं बघू शकता आपण भक्तिगीत वगैरे चालू होते. तर इथं मी कॉपीराईट येईल म्हणून मी ते लावले हे केलेलं नाही आहे. तर अशी बरेच भक्त लोक जे आहे इथं जमा होत होते. तर मंदिर परिसर मी आपल्याला दाखवतो आणि इथे एक रथ पण आहे, तेही दाखवेन मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून. तर पाहू शकता आपण कमीत कमी 8:30 वाजले होते आणि हे असं दृश्य आहे तिथलं. श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर आपण पाहत आहात. आणि प्रचंड भक्त जे होते येतच होते. आणि बाहेर आपल्याला हेल्थ चेकअपचं पण मला हे दिसलं होतं. तर तेही तुम्ही बघू शकताय. मी ते रेकॉर्ड केलं नाही कारण की मी माझं पण हेल्थ चेकअप तिथं करून घेत होतो. आणि इथं वृक्ष होतं मोठं आणि हे रथ पाहू शकता आपण. रथमध्ये महाराजांची मस्त असं पुष्पानी हे केलेलं पूजा केलेले आपल्याला प्रतिमा बघू शकताय. मूर्ती दर्शन झाले ते आमचे मस्त इथं. मग हे साहेब म्हणाले की आमचाही व्हिडिओ घ्या. मग त्यांचे व्हिडिओ घेण्यासाठी मी तिथं थांबलो होतो, आपण पाहू शकताय. तर या मंदिरासाठी मी आणि माझा मित्र गेलो होतो. तर स्टार्टिंगला तुम्ही पाहिलंच असेल आणि एंडला पण मी टाकलेलं आहे त्याचं एक छोटंसं व्हिडिओ क्लिप. आणि हे असं जप करत बसलेले बरेचसे भक्त लोक तिथे. इथं बघू शकताय गर्दी वाढतच चालली आहे आता. मग मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला मग मित्रांनो, भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी फोटोग्राफर आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे सगळे सर्व्हिसेस देत असतो. जर का आपल्याला कोणतेही कार्यासाठी जसं की लग्न, कॉन्फरन्स, सेमिनार यासाठी जर का फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. सर्व्हिस ऑल ओव्हर भारत.